नमस्कार. ॲस्ट्रोवेदा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी ज्योतिषाचार्य दीपाली ज्योतिष शिका या पार्टमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आपण मागच्या 2 व्हिडिओमध्ये पाहिलं कुंडलीची ओळख, ज्योतिष शिकणार आहोत आपण. या विषयाची जी थोडक्यात माहिती आहे, ज्योतिषाची आणि कुंडली विषयीची थोडक्यात माहिती मागच्या 2 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आज आता आपण सुरुवात करणार आहोत ग्रहांची ओळख आणि ग्रहांची माहिती, जी खूप महत्त्वाची आहे आपल्याला कुंडली रीडिंग करण्यासाठी. तर 7-9 ग्रह आहेत म्हटलं आहे. त्यामध्ये सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी हे मुख्य 7 ग्रह आहेत. ज्योतिषामध्ये ह्या 7 ग्रहांना मुख्य ग्रह मानले जाते. त्याचप्रमाणे राहू आणि केतू यांना आपण छायाग्रह म्हणतो आणि हे मिळून 9 ग्रह होतात. आणि आजच्या युगामध्ये प्रचलित झालेले काही ग्रह आहेत. ते म्हणजे काय, तर हर्षल, नेपच्यून, प्लुटो याचा सुद्धा आपण ह्याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत. हे आता प्रचलित झालेले ग्रह आहेत. तर हे सगळे मिळून 12 ग्रह आहेत. आणि या 12 ग्रहांचा कुंडलीवरती कसा इफेक्ट होतो किंवा कुंडलीमध्ये कुठल्या स्थानामध्ये असल्यावर त्याचा काय आपल्याला रिझल्ट किंवा त्याचं प्रेडिक्शन आपल्याला काय देता येईल, हे आपल्याला या ज्योतिष या विषयामध्ये शिकायचं आहे. तर त्याआधी आपल्याला थोडक्यात ग्रहांची माहिती, ग्रहांचा स्वभाव, ग्रहांची ओळख असणं खूप महत्वाचं आहे. तर आजपासून आपण ह्या सर्व ग्रहांची ओळख ह्या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत. तुम्ही माझ्या व्हिडिओला प्रतिसाद देत आहात, त्यामुळे मला तुम्हाला म्हणजे तुमच्यासाठी म्हणजे ज्योतिष हा विषय शिकवण्यासाठी खूप म्हणजे छान वाटतंय. तर मी तुम्हाला म्हणजे रिक्वेस्ट करेल की आपण ऑनलाईन ज्योतिष शिकणार आहोत. मला जे शक्य आहे ते मी तुम्हाला ऑनलाईन शिकवणार आहे. आणि तुम्ही तुमची कुंडली जी आहे ती घरी बसूनच तुम्ही तुमची कुंडली रीड करू शकतात. जो कोणी माझा हा व्हिडिओ प्रथम पाहत आहे तर मी त्यांना सांगेल की माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल जेव्हा मी नवीन पुढचे भाग घेऊन येईल तेव्हा. आणि तुम्हाला प्रत्येक भाग जेव्हा तुमच्या समोर येईल तेव्हा तुम्ही खूप छान नोट्स काढून तुमची कुंडली तुम्ही पाहू शकता. आणि तुमच्यामध्ये जर कोणी असेल की ज्यांना ज्योतिष शिकण्याची आवड आहे किंवा ज्योतिषाची थोडीफार माहिती आहे, तर त्यांनाही माझे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्योतिष विषयाची काही मदत होऊ शकते या व्हिडिओ मार्फत. तर आता आपण विषयाकडे वळूया आणि आपण ज्योतिषशास्त्रातला पहिला मुख्य ग्रह म्हणजे सूर्य. सूर्याला ग्रहांचा राजा म्हटलेला आहे. सूर्य हा स्थिर आहे. तसं पाहायला गेलं तर सूर्य हा एक तारा आहे, पण ज्योतिषशास्त्रामध्ये त्याला ग्रह म्हणून संबोधलेला आहे. तर सूर्याभोवती सर्व ग्रह फिरतात. सर्व ग्रहांना सूर्य हा प्रकाश देतो. सूर्य हा कसा आहे, तर सूर्य हा तापट ग्रह आहे, उष्ण ग्रह आहे. त्याची जी उष्णता जी आहे ती आपल्या शरीराला पोषक आहे. राशी चक्रामध्ये सिंह ह्या राशीचा अंमलाखाली, सिंह ही राशी रवीच्या अंमलाखाली येते. तर आपण जर बघितलं तर रवीची माणसं कशी असतात किंवा सिंह राशीची माणसं कशी असतात, थोडीशी तापट असतात, कराडी असतात, जिद्दी असतात. त्यांच्यामध्ये जिद्द भारी असते, पण त्यांना मान सन्मान पण हवा असतो. मग आपण जर बघितलं तर जिथे जिथे सिंह राशीवाले जातात तर त्यांचं काय म्हणणं असतं की मला मान द्या, मला प्रतिष्ठा हवी आहे. ते लोक जिद्दी असतात. त्यांच्या जिद्दीच्या बळावर ते कुठलंही काम जे आहे ते सहजपणे पार करू शकतात. गव्हर्नमेंट खातं आलं म्हणजे जिथे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आलं किंवा जिथे प्रतिष्ठा आली, जिथे गव्हर्नमेंट खातं आलं, जिथे अधिकारपणा आला, तिथे रवी. आपल्या शरीरामधले नेत्र म्हणजे डोळे आणि हृदयावर रवीचा अंबल आहे. त्याचप्रमाणे व्यायामासाठी लागणारं शरीर, हे सुद्धा व्यायाम हा जो प्रकार आला हा सुद्धा रवीच्या अंमलाखाली आला. त्याच प्रकारे मेडिसिन म्हणजे जे ॲलोपॅथी मेडिसिन आहे, औषधाची दुकानं जी आहेत किंवा जे कारखाने आहेत, हे सुद्धा रवीच्या अंमलाखाली येतात. त्याच प्रमाणामध्ये जर आपण बघितलं तर जर तुम्हाला डॉक्टरकडे जायचं तर तुम्ही जर रवीच्या नक्षत्रावर गेलं तर ते जास्त चांगलं आहे. तर ज्याच्या कुंडलीमध्ये रवी जो आहे, ज्याच्या कुंडलीमध्ये चांगला आहे किंवा जी सिंह राशीची लोक आहेत ती आपल्याला कशी दिसणार, तर सूर्य काय करतो तर इतरांना प्रकाश देतो. म्हणजेच ती लोक सर्वांना मदत करणारा सुद्धा त्यांचा स्वभाव आहे. रवी कसा आहे, पितृकारक आहे, म्हणजेच अधिकार, म्हणजे पित्याजवळ कशी असतात सर्व प्रकारचे अधिकार असतात. त्याचप्रमाणे रवीच्या अंमलाखाली येणारी जी माणसं आहेत त्यांना सुद्धा अधिकार हवा असतो. पितृकारक आहे, त्याच्यामुळे तिथे इमोशन्स नाहीये, पण कडक शिस्त आहे.
आणि कधी कधी कसं असतं की प्रेम वात्सल्यापेक्षा सुद्धा आपल्याला कडक शिस्तीपणा हाच जरा जास्त महत्वाचा असतो. प्रतिष्ठित व्यक्तिमत्व हे सुद्धा रवीच्या अंमलाखाली येते. अधिकार पद हे सुद्धा रवीच्या अंमलाखाली येते. जर तुमच्या कुंडलीमध्ये रवी हा चांगल्या ठिकाणी, चांगल्या भावात आणि चांगल्या राशीत बसलेला असेल तर हा रवी एकमेव ग्रह आहे जे तुमची पूर्ण पत्रिका तारून नेऊ शकतो. म्हणजेच काय तर तुम्हाला गव्हर्नमेंट खात्यात जॉब मिळू शकतो किंवा उच्च अधिकारी पद तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. समाजामध्ये मान प्रतिष्ठा हे फक्त रवीवरच अवलंबून आहे. तर जर तुम्हाला मान प्रतिष्ठा जर तुमच्या कुंडलीमध्ये रवी चांगल्या दर्जाचा असेल तर तुम्हाला सहज आणि सोप्या पद्धतीने मान प्रतिष्ठा ही मिळेल, कारण की ते रवीचं कारकत्व आहे म्हणून. म्हणजे कुंडलीमध्ये रवी हा खूप म्हणजे चांगल्या प्रतीचा असणं हे सुद्धा गरजेचं आहे. आणि त्यामुळे मग तुम्हाला काय मिळणार आहे, मान सन्मान अधिकार, गव्हर्नमेंट रिलेटेड तुम्हाला जर काही उद्योगधंदे करायचे आहेत किंवा कॉन्ट्रॅक्ट हवे आहेत किंवा जॉब हवा आहे तर त्याच्यासाठी तुमच्या कुंडलीमध्ये रवी चांगला पाहिजे आहे. त्याच प्रकारे जर तुम्हाला जर ॲलोपॅथी औषधांवर जर तुम्हाला कारखाने वगैरे चालू करायचे तर त्याच्यासाठी सुद्धा रवीचा अंमल त्याच्यावर आहे. तर तुमच्या कुंडलीमध्ये जर रवी चांगला असेल तर त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तुमचं करिअर पुढे नेऊ शकता. त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की प्रतिष्ठित व्यक्तिमत्व हे सुद्धा रवीच्या कारकत्व आहे. मग जर तुम्हाला राजकारणामध्ये जर यश प्राप्ती हवी आहे तर तुमच्या कुंडलीमध्ये रवीचा जर दर्जा चांगला असेल तुम्हाला राजकारणामध्ये सक्सेस सुद्धा चांगला मिळेल जर तुमच्या पत्रिकेमध्ये रवी चांगला असेल तर. त्याचप्रमाणे रवी कसा आहे तर रवी हा ग्रह कसा आहे तर तो आयुष्यकारक सुद्धा म्हटलेला आहे. म्हणजे आयुष्यकारक ज्योतिषशास्त्रामध्ये बोललेलं आहे की आयुष्यकारक आहे. हा थोडा कडक ग्रह आहे, जरा मानी आहे, शिस्तप्रिय आहे, याच्यामध्ये प्रेम नाहीये पण शिस्तकारक ग्रह आहे. त्याच्यामध्ये जिथे जिथे शिस्त आली तिथे रवीचा दर्जा चांगला आहे तुमच्या कुंडलीमध्ये, तर जिथे जिथे शिस्त आली तिथे तिथे रवी आला. त्याचप्रकारे जर आपण बघितलं तर आपला कॉन्फिडन्स लेवल, आपला जो आत्मविश्वास आहे, जर तुमच्या कुंडलीतला रवी चांगला आहे तर तुमचा कॉन्फिडन्स लेवल सुद्धा खूप चांगला असतो. मग आपण कुठलंही काम करायचं असेल तर मुळात तर काय आहे की कुठल्याही गोष्टीमध्ये जर सक्सेस मिळवायचा असेल तर आपला कॉन्फिडन्स लेवल हा चांगला असला पाहिजे. मग आत्मविश्वास चांगला करण्यासाठी सुद्धा रवी कुंडलीमध्ये बलवान असणं चांगलं आहे. पित्याचं प्रेम मिळण्यासाठी कुंडलीमध्ये रवी हा तुम्हाला चांगलं असणं गरजेचं आहे. पण ज्यांच्या कुंडलीमध्ये रवी हा व्यवस्थित नाहीये तर त्याच्यासाठी सुद्धा उपाय आहेत. मग काय उपाय आहेत तर तुम्हाला सूर्याला अर्क द्यायचा आहे. सूर्याला अर्क दिल्यामुळे काय होणार आहे तर तुमच्या कुंडलीमध्ये जर सूर्य बलवान नाहीये तर त्याची बलवत्ता येण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे. ही झाली सूर्यग्रहाबद्दल थोडक्यात माहिती. अशीच आपण इतर ग्रहांची सुद्धा माहिती पुढे थोडक्यात बघणार आहोत. ही जी ग्रहांची माहिती आहे ही मी तुम्हाला म्हणजे थोडक्यात सांगितली आहे. आपण अजून डिटेल्समध्ये पण पाहणार आहोत. जसे जसे आपले एपिसोड पुढे जातील तसं तसं मी तुम्हाला म्हणजे सविस्तर माहिती देण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहे. ज्या प्रकारे तुम्ही माझ्या व्हिडिओला प्रतिसाद देत आहेत किंवा माझे व्हिडिओ पाहत आहे तर असाच प्रतिसाद द्या. असेच व्हिडिओ माझे पाहत राहा. म्हणजे जेव्हा आपलं हे एपिसोड पूर्ण होतील तेव्हा मी तुम्हाला सांगते की नक्की तुम्ही तुमची कुंडली स्वतः पाहू शकत असाल. तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आतापर्यंत तुम्ही मला जसा प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद द्या. परत पुन्हा भेटूया आपण पुढच्या माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.